मित्रांनो नमस्कार. कसे आहात? काळजी घेतच असाल. पहा, लॉकडाऊन उठवल्यापासून इन्फेक्ट होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 24% 35% वाढ झाली आहे. खूप वेगाने पसरतोय हा. त्यामुळे खूप काळजी घ्या. शक्यतो घरातून बाहेर पडूच नका, अगदी इमर्जन्सी असल्याशिवाय. असो मित्रांनो, आज तुम्हाला पुन्हा एका नवीन हार्ट करिअरची माहिती सांगणार आहे. त्या हार्ट करिअरचं नाव आहे ब्लॉकचेन डेव्हलपर. ब्लॉकचेन म्हणजे ट्रान्झॅक्शनचे एक डिजिटल स्वरूपातील रेकॉर्ड होय. ब्लॉकचेन हे नाव किंवा शब्द त्याच्या रचनेमुळे तयार झालेला आहे. यात वैयक्तिक रेकॉर्ड्सला ब्लॉक्स असे म्हणतात आणि असे सर्व ब्लॉक्स एका सिंगल लिस्टमध्ये एकत्रितरित्या जोडले जातात आणि या जोडणीला चेन असं म्हणतात. या ब्लॉकचेनचा उपयोग बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करन्सीच्या संदर्भातील ट्रान्झॅक्शनच्या नोंदणीसाठी केला जातो. ब्लॉकचेन ही एक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आहे. तिच्यामुळे डेव्हलपमेंटचे एक नवीन क्षेत्र उदयास आले आहे आणि त्याचं नाव आहे ब्लॉकचेन डेव्हलपमेंट. आणि त्यामुळे डेव्हलपर्ससाठी, टेक्निशियनसाठी नोकरीच्या खूप संधी निर्माण झालेल्या आहेत. अशा या फॅन्टॅस्टिक संधीच्यामुळे तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यांना हे कळणंच झालं आहे की ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न सुरू करावयास हवेत. इतके वेगवेगळे डेव्हलपर्स आज जगात आहेत, मग त्यातल्या कोणाला ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणायचे? डेव्हलपर जो ब्लॉकचेनचे प्रोटोकॉल डेव्हलप करतो, ब्लॉकचेन सिस्टीमचा आराखडा तयार करतो, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि वेब ऍप्लिकेशन्स विकसित करतो, त्या डेव्हलपरला ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणतात. ब्लॉकचेन डेव्हलपरचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे कोर ब्लॉकचेन डेव्हलपर आणि दुसरा प्रकार ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर. यातील कोर ब्लॉकचेन डेव्हलपर्स हे ब्लॉकचेन सिस्टीमचा आराखडा, त्याच्या प्रोटोकॉलचे डिझायनिंग, हाय लेव्हल डिसिजन्स आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीशी संबंधित डेव्हलपमेंट्स यासाठी जबाबदार असतात. तर ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर्स त्या ब्लॉकचेन आराखड्याचा आणि प्रोटोकॉल्स डिझाईन्सचा उपयोग करून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर चालणारे विकेंद्रित ऍप्लिकेशन्स तयार करतात. उद्योगधंद्यात कोर ब्लॉकचेन डेव्हलपरच्या भूमिकेत ब्लॉकचेन सिस्टीमचे डिझाईन, आर्किटेक्चर आणि सिक्युरिटी निर्धारित करणे, ब्लॉकचेन प्रोटोकॉल्स डिझाईन करणे, सिक्युरिटी पॅटर्न्स ठरवणे, नेटवर्क आर्किटेक्चरचे डिझायनिंग करणे, संपूर्ण नेटवर्कवर देखरेख ठेवणे इत्यादी कामाचा समावेश होतो. तर ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या कामात ब्लॉकचेन आर्किटेक्चरच्या कामाचा समावेश होत नाही. त्यांना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या संदर्भातील विविध ऍप्लिकेशन्स निर्माण करावे लागतात. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा विकास करणं, परस्पर संवादी म्हणजे इंटरऍक्टिव्ह फ्रंट एंड डिझाईन यासाठी ऍप्लिकेशन्स विकसित करणे, ब्लॉकचेनसाठी बॅकएंड डेव्हलप करणे, या सर्व ऍप्लिकेशनवर देखरेख करणे, या सगळ्या कामांचा अंतर्भाव होतो. सगळ्या जगाला हे माहीत आहे की ब्लॉकचेनचा उपयोग बिटकॉइन, लिटकॉइन्स आणि इथर या क्रिप्टो करन्सीज मध्ये केला जात आहे. पण त्याशिवाय ब्लॉकचेनचे अजून इतरही उपयोग आहेत. उदाहरणार्थ, काही अटींची पूर्तता झाल्याशिवाय ब्लॉकचेन मुळे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होत नाहीत. काही अटींची पूर्तता करावी लागते म्हणजे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतात. ब्लॉकचेन दोन व्यक्तीतील व्यवहारांसाठी एस्क्रो सिस्टीमची सोय करून देते. इथे एस्क्रो सिस्टीम म्हणजे दोन व्यक्तीमधील आर्थिक व्यवहार ज्यामध्ये रकमेच्या देवाणघेवाणीचे नियंत्रण तिसऱ्या व्यक्तीकडून केले जाते आणि त्यामुळे फ्रॉड झाल्यामुळे कुणाचे पैसे किंवा माल बुडण्याची सुतराम शक्यता राहत नाही. या सिस्टीमचा वापर केल्यामुळे स्टॉक ट्रेडिंग मधील खरेदी विक्रीच्या किमतीचे व्यवहार जाग्यावरच झटपट पूर्ण होतात. त्यासाठी 4 दिवस थांबावं लागत नाही. या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा उपयोग बिगर आर्थिक कामासाठीही केला जातो. उदाहरणार्थ, इंटरप्लॅनेटरी फाईल सिस्टीम IPFS ब्लॉकचेनचा उपयोग करून एकमेकास जोडून फाईलच्या साठवणुकीचे विकेंद्रीकरण करता येते.
काही डिजिटल सिग्नेचर प्लॅटफॉर्म आता ब्लॉक चेनचा वापर करून सह्यांची नोंद ठेवतात आणि कागदपत्रावर डिजिटल सिग्नेचर केली आहे का याची खात्री करून घेतात. ब्लॉकचेनमुळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे वितरित केलेल्या माहितीच्या मूळ फायलीशी लिंकिंग करून संरक्षण करता येते. ब्लॉकचेन डेव्हलपरला ब्लॉकचेन प्रोटोकॉल विकसित करणे, ते अद्ययावत करणे, ब्लॉकचेन सिस्टीमचा आराखडा तयार करणे, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स विकसित करणे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून वेब ऍप्लिकेशन्स निर्माण करणे इत्यादी कामे करावी लागतात. आज जगात 5 ब्लॉकचेन डेव्हलपिंगच्या कामासाठी फक्त आणि फक्त एकच पात्र ब्लॉकचेन डेव्हलपर उपलब्ध आहे. IBM, Accenture, Capgemini सारख्या 500 फॉर्च्यून कंपन्या आज ब्लॉकचेन डेव्हलपर्सच्या शोधात आहेत. ब्लॉकचेन डेव्हलपर्सना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर त्यांना मिळणारा पगारही खूपच आकर्षक आहे. कोर ब्लॉकचेन डेव्हलपर्सला मिळणारा पगार सॉफ्टवेअर ब्लॉकचेन डेव्हलपर्सपेक्षा अधिक मिळतो. 30 वर्षाचा अनुभव असलेल्या बँकेच्या जनरल मॅनेजरच्या पगार एवढा पगार 5 वर्षाचा अनुभव असलेल्या ब्लॉकचेन डेव्हलपर्सला मिळताना दिसतो. आशियामध्ये 60,000 ते 1,20,000 अमेरिकन डॉलर्स, युरोपमध्ये 55,000 ते 91,000 डॉलर्स, तर अमेरिका खंडात 1,50,000 ते 1,75,000 डॉलर्स पगार मिळताना दिसतो. भारतात 5 लाख ते 30 लाख रुपये, कॅनडात 72,000 ते 1,44,000 कॅनडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 40,85,000 ते 81,70,000 रुपये, इंग्लंडमध्ये 45,000 ते 90,000 पाऊंड म्हणजे सुमारे 42,30,000 ते 84,60,000 रुपये, USA मध्ये 70,000 ते 2 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 51,43,600 ते 1,46,96,000 रुपयापर्यंत पगार मिळताना दिसतो. ब्लॉकचेन डेव्हलपर व्हायचं असेल तर तुम्ही जावा, पायथॉन इत्यादीपैकी किमान 2 कॉम्प्युटर लँग्वेजेसवर प्रवीण असावयास हवे. त्याचबरोबर तुमच्याकडे अनेक तांत्रिक कौशल्य असावयास हवीत. तुम्हाला ब्लॉकचेन, त्याची कार्यप्रणाली, त्याची रचना याचे उत्कृष्ट ज्ञान असावयास हवे. क्रिप्टोग्राफिक्स, हॅश फंक्शन्स, एक वाक्यता म्हणजे कॉन्सेन्स, लेजर टेक्नॉलॉजी या संकल्पना अगदी तुमच्या बोटावर हव्यात. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते समजण्यासाठी बिटकॉइन ब्लॉकचेनवरील साहित्य वाचून काढा. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ डेटा स्ट्रक्चरचे खोलवर ज्ञान आणि त्याचबरोबर त्याचा वापर करण्याचे कौशल्यही असावयास हवे. तुम्हाला मार्केट ट्रीज सारख्या डेटा स्ट्रक्चर्स बरोबर त्यांना त्यांची वैयक्तिक नेटवर्किंग कॅपॅसिटीची गरज भागविण्यासाठी खेळता आलं पाहिजे. तुम्हाला ऍडव्हान्स क्रिप्टोग्राफी आणि अवाढव्य डेटाचा उपयोग करून एक अतिशय सुरक्षित आणि अक्षय अशी सिस्टीम निर्माण करता आली पाहिजे. डेटा स्ट्रक्चरच्या ज्ञानाशिवाय फक्त ब्लॉकचेनचे ज्ञान पूर्णपणे निरुपयोगी ठरते. म्हणून ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी तुमची क्रिप्टोग्राफीवरही चांगली पकड असायला हवी. SHA-256 SHA 256 आणि KECCAK 256 यासारख्या अनेक क्रिप्टोग्राफी मेथड्स या डिजिटल सिग्नेचर निर्माण करण्यासाठी वापराव्या लागतात. या मेथड्स कशा कार्य करतात हे चांगले समजल्याशिवाय तुम्ही ब्लॉकचेन डेव्हलपर होऊ शकणार नाही. इथेरियम हा सर्वात मोठा दुसरा क्रिप्टो करन्सी प्लॅटफॉर्म असून इथेरियम ETHEREUM बिटकॉइन्स मागे तोच आहे. यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कार्यप्रणालीचा अंतर्भाव आहे आणि या इथेरियमच्या उदयानंतर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ही एक फार मोठी बाब झाली आहे. आज प्रत्येक ब्लॉकचेन डेव्हलपर या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कार्यप्रणालीचा अंतर्भाव आपल्या सिस्टीम मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ब्लॉकचेन मध्ये बिझनेस लॉजिकचा सहजपणे वापर करता येतो. त्यामुळे ज्या डेव्हलपर्सना ब्लॉकचेन डेव्हलपर व्हायचे आहे त्यांनी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपिंग कसे करतात हेही शिकून घेणं अगत्याचं आहे. त्यासाठी सॉलिडिटी
SOLIDITY, व्हायपर VIPER, चेन कोड यासारख्या नेटवर्क स्पेसिफिक लँग्वेजेसही तुम्हाला शिकाव्या लागतील. वेब डेव्हलपमेंट हे ब्लॉकचेन डेव्हलपरचे मूलभूत काम आहे. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तुमची ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणून नेमणूक होते त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला डिसेंट्रलाइज्ड ऍप्लिकेशनचे बेसिक डिझायनिंग करायला सांगितले जाते. त्यासाठी तुम्हाला फ्रंट एंड आणि बॅक एंड डेव्हलपमेंटच्या बेसिक गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी अनेक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, परंतु या कोर्सेसमध्ये यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रमाबरोबर तुमच्याजवळ टेक्निकल बॅकग्राऊंड, प्रोग्रामिंगचे चांगले ज्ञान असणंही आवश्यक आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे कोर्सेस पुरवणाऱ्या अनेक संस्था जगात आहेत. त्यापैकी काहींची माहिती पुढे देत आहे, परंतु माझ्या मते एड्युरेका EDUREKA आणि युडेमी UDEMY यांचे ब्लॉकचेन कोर्सेस उत्तम आहेत. संस्था अशा आहेत. पहिली संस्था आहे एड्युरेका. मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, दुबई येथे यांच्या शाखा आहेत. यांचा कोर्स 5 आठवड्याचा असून फी आहे 19,995 आणि त्यांची वेबसाईट आहे www.edureka.com नाही. दुसरी संस्था आहे युडेमी UDEMY. यांचा ब्लॉकचेन A to Z असा कोर्स असून तो ऑनलाईन आहे. फी आहे 8,640 रुपये, पण सध्या काही कालावधीची फी फक्त 455 रुपये आहे. त्यांची वेबसाईट आहे www.udemy.com. तिसरी संस्था आहे सिम्पली लर्न SIMPLILEARN सिम्पली लर्न. त्यांच्या शाखा पुणे आणि मुंबई येथे आहेत. ब्लॉकचेन सर्टिफिकेशनचा कोर्स आहे. त्यांची फी आहे 8,999 रुपये आणि कालावधी आहे 90 दिवस. त्यांच्याकडे लाईफ टाईम व्हॅलिडिटी ही उपलब्ध आहे, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला त्यांच्याकडून तांत्रिक ज्ञान घेता येतं, पण त्यासाठी मात्र फी आहे 20,999 रुपये. त्यांची वेबसाईट आहे www.simplylearn.com simplylearn.com. पुढची इन्स्टिट्यूट आहे इन्व्हेंट अँड क्यू INVENTANTQ INVENTANTQ. त्यांच्या 2 शाखा आहेत, बेंगलोरला आणि मुंबईला. ब्लॉकचेन सर्टिफिकेशन विथ प्लेसमेंट असा कोर्स आहे. ब्लॉकचेन सर्टिफिकेशन विथ प्लेसमेंट असं कोर्सचं नाव आहे. फी आहे 10,000 रुपये. प्लेसमेंटची 100% गॅरंटी आहे. वेबसाईट आहे www.INVENTATEQ.com. पुढची इन्स्टिट्यूट आहे बेझंट टेक्नॉलॉजीज बेंगलोर. बेझंट BESANT बेझंट किंवा बेझंट यांचा कोर्स नाव आहे ब्लॉकचेन सर्टिफिकेशन ट्रेनिंग. फी आहे 10,000 रुपये. वेबसाईट आहे www.bezanttechnologies.com BESANT बेझंट टेक्नॉलॉजीज TECHNOLIGIES.com. पुढची इन्स्टिट्यूट आहे इंडियन ब्लॉकचेन इन्स्टिट्यूट. औंधला आहे, पुण्यात आहे ही संस्था. औंध पुणे 411-007. पुढची इन्स्टिट्यूट आहे इंडियन ब्लॉकचेन इन्स्टिट्यूटचं कोर्सचं नाव आहे. पहिला कोर्स यांचा ब्लॉकचेन बेसिक कोर्स. ऑफलाईन आहे. क्लासेस संध्याकाळी 6 ते 8 या वेळात असतात. एकूण कोर्सचा कालावधी 8 तास फक्त. फी आहे फक्त 400 रुपये अधिक GST. या कोर्सच्या प्रवेशासाठी कुठल्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नाही. दुसरा कोर्स आहे ब्लॉकचेन ऍडव्हान्स कोर्स. हा कोर्स 1 महिना मुदतीचा आहे. एकूण 32 तासाचा आहे. इथं पात्रता आहे प्रवेशासाठी कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान. फी आहे 3,500 रुपये अधिक 18% GST. आणि त्यांची वेबसाईट आहे www.indianblockchaininstitute.com INDIAN ब्लॉक CHAIN चेन आणि इन्स्टिट्यूट INSTITUT.com. पुढची इन्स्टिट्यूट आहे इंटेलिपार्ट INTALLIPAAT. इंटेलिपार्ट पुण्यात आणि मुंबईत त्यांच्या शाखा आहेत.
ह्या इन्स्टिट्यूटचं कोलॅबोरेशन आहे IBM कॉम्प्युटरशी. तर कोर्सचं नाव आहे IBM ब्लॉकचेन सर्टिफिकेशन कोर्स. IBM ब्लॉकचेन सर्टिफिकेशन कोर्स ऑफलाईन कोर्स आहे, म्हणजे क्लासद्वारे शिकवलं जातं. एकूण कालावधी 104 तासाचा आहे. इथे विशेष म्हणजे जॉब असिस्टंट उपलब्ध आहे. फी आहे 19,038. प्रवेशासाठी कुठल्याही शैक्षणिक पात्रतेची अट नाही. शिवाय आयुष्यभर तांत्रिक मदत पण घेता येते. पुढची इन्स्टिट्यूट आहे अपग्राड UPGRAD अपग्राड, मुंबईमध्ये आहे फक्त. यांच्या कोर्सचं नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी. 6 महिने मुदत आहे कोर्सची. एकूण 200 तासाचा कोर्स आहे. फी मात्र दरमहा 15,000 रुपये आहे. 6 महिन्याचा कोर्स आहे. इथं प्रवेश पात्रता आहे BE म्हणजे बॅचलर इन इंजिनिअरिंग किंवा BSc मॅथमॅटिक्स, सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स किंवा IT प्रोफेशनल. विशेष म्हणजे या अपग्रेड मध्ये जर तुम्ही कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला बेंगलोरच्या IIIT या संस्थेचा ॲल्युमिनी आहात असा स्टेटस मिळतो. वेबसाईट आहे www.upgrad.com UPGRAD upgrad.com. पुढील 3 संस्था या सरकारी संस्था आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारचे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यातली पहिली आहे मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अलाहाबाद. वेबसाईट आहे www.mnnit.ac.in. दुसरी आहे विश्वेश्वरैया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेंगलोर आणि हैदराबाद. विश्वेश्वरैया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेंगलोर आणि हैदराबाद. वेबसाईट आहेत हैदराबादच्या आहे www.VCETHYD ही फॉर वडोदरा VCETHYD.ac.in. दुसरी वेबसाईट आहे www.VCETBANG.ac.in. तिसरी संस्था आहे नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फरीदाबाद. सरकारी संस्था ही सुद्धा नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फरीदाबाद. वेबसाईट आहे www.npti.government.gov.in npti.gov.in. या तिन्ही संस्थांमध्ये कोर्सेसची नावं, कोर्सेसचे प्रकार आणि फी तुम्हाला या वेबसाईट्सवर मिळेल. पुढची इन्स्टिट्यूट आहे ॲमिटी युनिव्हर्सिटी. त्यांच्या कोर्सचं नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्लॉकचेन. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्लॉकचेन 11 महिने मुदतीचा हा कोर्स आहे आणि फी आहे 1,85,000 रुपये. वेबसाईट आहे www.amity.edu. पुढची संस्था आहे इम्युर्गो लर्निंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. इम्युर्गो लर्निंग LEARNING आणि सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. यांचा कोर्स आहे 180 तासाचा आणि फी आहे 1,40,000 रुपये. वेबसाईट आहे www.emurgo.in. नेक्स्ट आहे एक्सेल आर सोल्युशन. एक्सेल EXCEL आणि R कॅपिटल R सोल्युशन. यांच्या 3 ठिकाणी शाखा आहेत. एक्सेल आर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 3 ठिकाणी शाखा आहेत, पुणे, बेंगलोर आणि हैदराबाद. कोर्सचा कालावधी आहे 40 तास. फी आहे 25,000 रुपये आणि वेबसाईट आहे www.excelr.com. पुढची संस्था आहे मायटेक्ट्रा. MYTECTRA. यांचे ऑफलाईन कोर्सेस फक्त बेंगलोरमध्ये उपलब्ध आहेत. ऑफलाईन म्हणजे ऑन साईट, परंतु ऑनलाईन कोर्सेस देखील त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. कोर्स फक्त 6 दिवसाचा आहे. फी आहे 24,000 रुपये. वेबसाईट आहे www.mytektra.com MYTECTRA.com आणि शेवटी NCERT ही जग भारतभर प्रसिद्ध असलेली सरकारी संस्था आहे. NCERT दिल्लीमध्ये आहे.
त्यांचे ब्लॉकचेनचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. इथं पात्रता आहे प्रवेशासाठी, ती म्हणजे कोडिंग, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या चांगल्या ज्ञानासह ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल असाल तरी तुम्हाला प्रवेश मिळतो. प्रवेशाची प्रक्रिया जी आहे ती डायरेक्ट प्रवेश देतात किंवा आवश्यकता असल्यास प्रवेश परीक्षा घेऊन देतात किंवा मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. फी आहे कोर्स प्रमाणे 25,000 रुपये ते 2,50,000 रुपये. कालावधी आहे 2 महिने ते 12 महिने. कोर्स पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या नोकऱ्या अशा आहेत. एक म्हणजे ब्लॉकचेन डेव्हलपर, 2 ब्लॉकचेन सोल्युशन आर्किटेक्ट, 3 ब्लॉकचेन प्रोजेक्ट मॅनेजर, 4 ब्लॉकचेन डिझायनर, 5 ब्लॉकचेन क्वालिटी इंजिनियर, 6 ब्लॉकचेन लीगल कन्सल्टंट, 7 क्रिप्टो जर्नलिस्ट, 8 क्रिप्टो ब्रोकर्स आणि 9 अनालिस्ट. त्यांची वेबसाईट आहे www.ncert.guru ncert.guru. मित्रांनो, वरील माहितीमुळे तुमच्या मनात ब्लॉकचेन डेव्हलपर बद्दल उत्सुकता निर्माण झाली असेल, त्याच्या वेबसाईटला भेट दिली तर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. यात करिअर करायला खूप मोठा वाव उपलब्ध आहे. आताच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घरात बसून राहण्यापेक्षा ऑनलाईन कोर्सेस करा छोटे. त्या छोट्या कोर्समधून तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईल. त्यानंतर लॉकडाऊन जर संपला लवकर तर एखाद्या ऑफलाईन म्हणजे ऑन साईट इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेऊन एखादा वर्षभराचा कोर्स पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये नोकरी मिळाली तर तुम्ही लवकर कोट्याधीश व्हाल. तुम्हाला तुमच्या मनातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक शुभेच्छा आणि परमेश्वर तुम्हाला आरोग्यपूर्ण ठेवो, कोरोनापासून दूर ठेवो आणि तुमची सगळी स्वप्न लवकर पूर्ण होवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबतो. थँक्यू व्हेरी मच.